स्वरांच्या एका मोठ्या युगाचा अंत झालेला आहे। आशाताई काल आपल्या सगळ्यांना सोडून गेल्या। साधारण 12:30 ते 1च्या दरम्यान त्यांचं निधन झालं दुपारी आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या घरी अंत्यदर्शनाकरता नेण्यात आलं होतं। आज दुपारी 4 वाजता दादरच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील। शासकीय इतमामात हे अंत्यसंस्कार होतील। दरम्यान काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशाताई यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। अनेक नेते, अनेक सेलिब्रिटी हे दर्शनाकरता आलेले होते। त्यांची फक्त त्यांच्याच क्षेत्रातल्या व्यक्तींशी ओळख होती, प्रेम होतं असं नाही, तर त्यांची नट, नट्या, नेते अशा अनेकांशी मैत्री होती। फक्त संबंध होते असं नाही, तर मैत्री सुद्धा होते, घनिष्ठ संबंध होते। त्या सगळ्यांना काल अतिशय वाईट वाटलेलं आहे की आशाताईंसारखा एक वर्सटाईल आवाज आपल्या सगळ्यांना सोडून गेलेला आहे। ही आपण दृश्य जी बघतोय ती लोअर परळ इथल्या त्यांच्या निवासस्थानाची आहेत। त्यांचं पार्थिव घरातून खाली आणण्यात आलेलं आहे। खाली म्हणजे त्यांच्याच इमारतीच्या खाली एक जी मोकळी जागा आहे तिथं अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आशाताईंचं पार्थिव तिथं अंत्यदर्शनाकरता ठेवलं गेलंय। 2 वाजेपर्यंत हे पार्थिव इथं असेल आणि त्यानंतर अंत्ययात्रा कदाचित त्यांची निघेल आणि ती 4 वाजता शिवाजी पार्कात पोहोचेल। शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील। आपल्याला सुस्मिता अधिक माहिती देते आहे। सुस्मिता यांच्याशी बोलूया आपण, पण आत्ता मात्र अनेक महत्त्वाचे व्यक्ती, त्यांचे मित्र, जवळचे त्यांचे नातेवाईक हे सगळेजण अंत्यदर्शनाकरता गर्दी करताना दिसत आहेत आणि ज्या ठिकाणी हे अंत्यदर्शनाकरता पार्थिव ठेवलं गेलेलं आहे तिथे आशाताईंचीच सदाबहार, अजरामर त्यांनी केलेली अशी गाणी, त्यांचं वादन म्हणजे त्यांच्या म्युझिकचं वादन केलं जातं आहे, जेणेकरून त्यांच्या आठवणींना एक उजाळा देणं, त्यांना त्यांच्या गाण्यांना मानवंदना देणं हा त्याचा उद्देश आहे। त्या ज्यांना गाण्यांच्या माध्यमातून माहिती आहे त्यांच्याकरता त्यांच्या आवाजाचा हा नजराणा त्या जात असताना सुद्धा हा तिथे वाजवला जातोय। आमच्या प्रतिनिधी सुस्मिता आपल्यासोबत आहेतच, त्यांच्याशी बोलतोय। सुस्मिता, 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव त्यांच्या इमारतीखाली ठेवलं जाणार आहे, पण अंत्ययात्रेसंदर्भात काही माहिती मिळतेय का? अंत्ययात्रा निघणार आहे का पार्थिव थेट दादर स्मशानभूमीमध्ये नेलं जाईल? दादर स्मशानभूमीमध्ये त्यांचं पार्थिव ते नेलं जाईल असं समजतंय। शासकीय इतमामामध्ये आशाताईंना मानवंदनाही दिली जात आहे। तिरंगा हा त्यांना बहाल केला जात आहे। ज्या पद्धतीने आपण बघतोय आशाताईंच्या अनेक कुटुंबियांसाठी हे आता पार्थिव खुलं झालेलं आहे। पोलिसांकडनं त्यांना मानवंदना देखील दिली जाईल आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव हे स्मशानभूमीच्या दिशेनं मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल। नक्की। आत्ता इथे अंत्यदर्शनाकरता कोणाकोणाची उपस्थिती आहे याच्याविषयी काही सांगू शकशील का? आणि जसं तू म्हणालीस की
आशाताईंच्या पार्थिवाला मुंबई पोलिसांकडून मानवंदना, तिरंगा त्यांच्या पार्थिवावर ठेवण्यात आला. त्यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार त्यांच्यावर केले जाणार आहेत. त्यांना सलामी आता मुंबई पोलिसांकडून दिली जाते. 2 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव दर्शनाकरता त्यांच्याच निवासस्थानाच्या खाली ठेवलं जाणार आहे, जिथे त्यांचे मित्र, त्यांचे जवळचे नातेवाईक जे आत्तापर्यंत जर बाहेर असतील आणि कुठे पोचू शकले नाहीत तर ते सगळेजण आप्तस्वकीय त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतील. आता मुंबई पोलिसांची टीमसुद्धा या ठिकाणी दाखल झाली. त्यांच्या पार्थिवावर तिरंगा ठेवण्यात आला आणि त्यांना मानाचा मुजरासुद्धा मुंबई पोलिसांनी केलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. सुस्मिता आपल्यासोबत आहे. सुस्मिता, काही क्षणामध्ये आपल्याबरोबर जोडल्या जातील, पण आपण बघतोय संगीतातल्या एका युगाचा अंत झाला असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. 7 ते 8 दशकांहून अधिक काळ आपल्या सगळ्यांच्याच मनाला ज्यांच्या आवाजानं भुरळ घातली, ज्यांनी प्रत्येक फॉर्ममध्ये अत्यंत सुंदर गायन करून दाखवलं, अशा आशाताई एकही फॉर्म त्यांनी सोडला नाही. सगळे फॉर्म्स त्यांनी उत्तमरित्या गायले आणि ते त्यांच्या आवाजाला सूट सुद्धा झाले. सुस्मिता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. सुस्मिता, आत्ता इथे अंत्यदर्शनाकरता म्हणजे शासकीय सलामी त्यांना देण्यात आली, पोलिसांकडून सलामी देण्यात आली, पण आता इथे कोण कोण व्यक्ती उपस्थित आहेत, कोण कोण त्यांच्या अंत्यदर्शनाकरता येतं, याच्याविषयी काय सांगशील का? आपण शासकीय इतमामामध्ये त्यांच्या अंत्यसंस्काराला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्या पार्थिवाला पोलिसांकडून मानवंदनाही देण्यात आलेली आहे. आशाताईंचे कुटुंबीय इथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार होतं 2 वाजेपर्यंत आणि त्यानंतर 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार होते. आपण सुस्मिता यांच्याकडून याविषयीचं अपडेट घेऊया, पण आत्ता मात्र त्यांच्या निवासस्थानाच्या खाली जिथे पार्थिव ठेवलं गेलं आहे तिथे प्रचंड गर्दी बघायला मिळते आहे. पोलिसांनी मानवंदना दिलेली आहे, त्यांच्या पार्थिवावर तिरंगा ठेवण्यात आलेला आहे. अंत्यसंस्कार लवकर केले जाणार आहेत का संध्याकाळी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत, याच्याविषयी सुद्धा आपण सुस्मिता यांच्याशी बोलूया. पण आत्ता मात्र आपण आशाताईंच्या लोअर परळ इथल्या निवासस्थानाच्या खाली त्यांचं पार्थिव जे अंत्यदर्शनाकरता ठेवलं गेलंय त्याची दृश्य बघतो आहे. आता एक त्यांचे जे मित्र परिवार, नातेवाईक, त्यांचे जे जवळचे लोक दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत ते दर्शन घेऊन जात आहेत, अशी दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत. सुंदर असा आशाताईंचा हसरा चेहरा असलेला फोटो लावण्यात आलेला आहे, त्याला फुलांची सुंदर सजावट करण्यात आलेली आहे. हेच आशाताईंचं जगणं होतं. मी या सगळ्याचा उल्लेख याकरता करते कारण हेच आशाताईंचं जगणं होतं. कधीही तुम्ही आशाताईंना बघाल तर त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कधी ढळलेलं आपण पाहणार नाही. त्यांचं व्यक्तिमत्व अक्षरशः लोभसवाणं, अप्रतिम असं व्यक्तिमत्व. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना पाहिलं की मन प्रसन्न होईल, थंड होईल, असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या चेहऱ्यावर कायम हसू असायचं. उत्तम टॅपटीप राहणं त्यांना खूप आवडायचं आणि त्याचं म्हणजे फक्त इंडस्ट्रीमध्ये नाही, महाराष्ट्रभरात, देशभरात कौतुक व्हायचं. फुलं त्यांना खूप आवडायची. बहुतांश वेळा जर तुम्ही त्यांना बघाल तर
त्यांनी गजरा किंवा फुलं माळलेली असायची. त्यामुळे मी याचा उल्लेख केला की त्यांच्या फोटोच्या आजूबाजूला सुंदर माळा लावण्यात आलेल्या आहेत. आता आपल्याबरोबर राहुल जोरी आहेत, त्यांच्याशी बोलूया. राहुल, आशाताईंच्या अंत्यसंस्काराविषयी काय अधिक माहिती मिळते? 4 वाजता अंत्यसंस्कार शिवाजी पार्कात केले जाणार आहेत का? काय नेमकं अपडेट आहे? हा, अगदी ज्या पद्धतीनं काल रात्री या सगळ्या संदर्भातल्या घडामोडी सुरू होत्या आणि त्यानंतर शासकीय इतमामात होणारे अंतिम संस्कार, यामुळं आज याच निवासस्थानी आशाताईंना जो शासकीय इतमामात त्यांचा निरोप आहे तो दिला जाईल आणि त्यानंतर शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील. मात्र तत्पूर्वी मुंबई असेल किंवा देशभरातील अनेक नामांकित व्यक्ती या आशाताईंच्या अंतिम दर्शनासाठी येत आहेत. काही वेळापूर्वीच मुख्य सल्लागार आणि एकंदरीत राजकीय महत्वाची मंडळी या ठिकाणी पोहोचत आहेत. काही वेळातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील आशाताई यांच्या अंतिम दर्शनासाठी या ठिकाणी पोहोचतील. अर्थात अनेक मान्यवर, राज ठाकरे हे देखील येण्याची माहिती मिळते. मात्र याच ठिकाणी अनेक बॉलिवूड असेल, राजकारण असेल, साहित्य क्षेत्रातली अनेक मान्यवर मंडळी याच ठिकाणी अंतिम दर्शनासाठी पोहोचत असल्याचं दिसतंय. सुवर्णा, नक्की. धन्यवाद राहुल माहिती दिल्याबद्दल. पुन्हा एकदा आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया की आशाताईंचं लोअर परळ इथलं जे निवासस्थान आहे तिथेच खाली म्हणजे त्याच परिसरामध्ये त्यांच्याच इमारतीतल्या मोकळ्या भागामध्ये त्यांचं अंत्यदर्शन आत्ता होतं आहे. अनेक दिग्गज मित्रपरिवार, नातेवाईक हे सगळे अंत्यदर्शनाकरता येत आहेत आणि 4 वाजता, दुपारी 4 वाजता त्यांचं पार्थिव हे शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये नेलं जाईल आणि तिथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.